आपल्याला जो मागचा पहाड दिसतो आहे तर तो चिखलदऱ्याप्रमाणेच आपल्याला फिलिंग येणारा हा पहाड आहे। सेम म्हणजे आल्यानंतर मला असं वाटलं परवाला चिखलदरा मी जाऊन आलो तर चिखलदऱ्याप्रमाणेच व्ह्यू असणाऱ्या ह्या पुसदच्या टेकड्या आहे मित्रांनो। आणि पुसद उमरखेड रोडवरती 12 किलोमीटर अंतरावरती या उंच पर्वतावरती आपण आलेलो आहे। आणि या पर्वताच्या साईडला आपण बघू शकता की जी शेतं आहेत ती आपल्याला अतिशय इथून म्हणजे जो रोड आहे आणि वर्धा यवतमाळ नांदेडचा जो रेल्वे ट्रॅक आहे मित्रांनो तो पण इथून जवळच आहे, जो 284 किलोमीटरचा आपला ट्रॅक बनतो आहे। आणि वेणी आणि कुठलं गाव सर ते हां ते कट करतात। वेणी आणि डोंगरगाव या दोन गावाला असणारी जी जलाशय आहेत, जी धरणं आहेत ते आपल्याला दोन्ही या ठिकाणून दिसत आहेत। आणि या परिसरामध्ये जे आहे तर आध्यात्मिक आणि ज्याला आपण पर्यटन म्हणूया आणि जंगलामधला जो अनुभव असतो मित्रांनो तर तो नैसर्गिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही म्हणजे आपण भेटी या ठिकाणी आपण देऊ शकतो। तर निश्चितपणे आपल्या फॅमिलीसोबत आपण टाईम जो स्पेंड करायला पाहिजे तर विकेंडला जे आहे तर अशा आपल्या जवळपासच्या असणाऱ्या भौगोलिक आणि आध्यात्मिक व नैसर्गिक आपण क्षेत्राला भेटी देत राहिलं पाहिजे। कारण जीवनामध्ये आपल्याला स्ट्रेस कमी करायचा असेल तर अशा भेटी मित्रांनो गरजेच्या असतात। या साईडला आपण मंदिर वरच्या दिशेने आहे मित्रांनो, इथून 500 मीटरवरतीच आहे। छान असा हा जो डोंगर आहे मुरमाडचा तो आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे। आपण समोर जाऊ आता, कारण समोर या परिसरामध्ये हर्षे गावामध्ये जे काही झाडं मित्रांनो लावलेले आहेत तर समोर आपल्याला दिसतात फुलाची झाडं आहेत। आणि जी आपली वनराई आहे पुसद तालुक्यातील तर ही वनराई मित्रांनो जिवंत राहिली पाहिजे। आणि आज पाहतो आपण की पर्यावरणाच्या माध्यमातून जे मान्सून वेळेवर येत नाही आहे तर तो मान्सून वेळेवर न येण्याचे कारण म्हणजे जंगलाचा भाग जो आहे मित्रांनो तो कमी होतो आहे। तर आता भविष्यामध्ये आपल्याला जंगल आपलं टिकवणं गरजेचं आहे। आपलं जर जंगल टिकलं तरच आपलं पुढची भावी पिढी म्हणजे आपण पाहतो यावर्षी मे महिन्यामध्ये म्हणजे मागील 15 वर्षामध्ये मे महिन्यामध्ये सर्वात जास्त पाऊस आपल्या या परिसरामध्ये झाला। म्हणजे मे आणि जून महिन्यामध्ये जी आहे तर ती झडी आपण मागील 10 ते 15 वर्षामध्ये मित्रांनो पहिल्यांदा बघितली। तर हा पर्यावरणाचा संदेश, पर्यावरणाचं रक्षण आपण केलं पाहिजे। व पुसद जिल्ह्यामध्ये 1930 साली मित्रांनो जंगल सत्याग्रह झाला होता। म्हणजे पुसदला जे आहे तर ऐतिहासिकही बाजू आहेत, कारण महात्मा गांधीजींनी पहिला जो आहे मिठाचा सत्याग्रह केल्यानंतर दुसरा सत्याग्रह बेलगावान या घाटात पुसद ते दिग्रस रोड यावरती तिथेच मित्रांनो त्या जंगलामध्ये बेलगावांच्या त्या जंगलात जो आहे जो महाराष्ट्रातील चिरनेर येथे पण झाला होता। त्यानंतर जळगावमध्ये पण जंगल सत्याग्रह झाला होता। तर हा जंगल सत्याग्रह झालेला मित्रांनो परिसर आहे। आणि या परिसरामध्ये जे नैसर्गिक मित्रांनो झाडं आहे, जी वनराई आहे ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे। फक्त याला आपल्याला आता भावी पिढीच्या दृष्टीने